आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूया। अजित पवार गटाकडून 288 मतदारसंघांचा सर्व्हे। सर्व मतदारसंघाबाबत अजित पवारांची नेत्यांशी चर्चा चाचपणी झालेली आहे आणि सूत्रांची ही माहिती। अजित पवार आता अभिजित पाटलांना शरद पवार गटानं धक्का दिलाय, कारण शरद पवार गटानं माढा तालुक्याचा अध्यक्ष बदललाय। अभिजित पाटील याच्या समर्थक आता औदुंबर महाडिक यांना बाजूला सारून बाळासाहेब पाटलांची नियुक्ती करण्यात आली। अहमदनगरच्या पारनेर मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। मतदारसंघ ठाकरे गटाला न दिल्यास बंडखोरी करण्याचा उपजिल्हाप्रमुख संदेश कारले यांचा इशारा। पुण्याच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा आहे। खेड तालुक्यामधील पदाधिकारी आणि इच्छुक नेत्यांनी घेतली आहे संजय राऊतांची भेट। गायत्री शिंगणे सिंदखेड राजा मतदारसंघातून निवडणूक लढवणार। गायत्री शिंगणे आमदार राजेंद्र शिंगणेंचे यांचे पुतणे आहेत, तर 25 वर्षात मतदारसंघात कुठेच विकास दिसला नाही, शिंगणेंनी हा आरोप केलाय। सिनेट निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात। मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य। 27 तारखेला मतमोजणी। अधिकाऱ्यांच्या कारभारावर मुनगंटीवार कॅबिनेट बैठकीमध्ये संतापलेत। अधिकारी निर्णय रखडवत असल्याची मुनगंटीवारांची तक्रार आहे। दरम्यान शिंदे आणि फडणवीसांनी मुनगंटीवार यांची समजूत काढल्याची सूत्रांची माहिती। सरकार आदिवासी समाजाला अंधारात ठेवून निर्णय घेत आहे, नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य। तर धनगर समाजासाठी एक दिवसात 2 बैठका घेतल्या जात असल्याचं झिरवाळांनी म्हटलंय। धनगर समाजाला आदिवासी समाजाचं आरक्षण देता येत नाही, या विषयामध्ये मला जे करता येतंय ते मी करतोय, विजयकुमार गावितांचं वक्तव्य। माझं